नीलमताईंना 4 वेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आमदार म्हणून शिवसेनेने निवडून आणलं. 2 वेळेस त्यांना उपसभापती केलं गेलं. म्हणजे 6 वेळेस त्यांना काही ना काही मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहे. आता सगळे आमदारच होतील, सगळे उपसभापतीच होतील असं त्यांना पक्षाचं सुद्धा उपनेता केलेलं आहे. म्हणजे 6-7 वेळेस पद दिले. मग नीलमताईंनी प्रत्येक वेळेस 2-2 जर मर्सिडीज दिले असेल तर 12 मर्सिडीज होतात. मग ह्या 12 मर्सिडीज नीलमताईंनी दिल्या का? चला दिल्या असं आपण म्हणू. मग ह्या कुठून आणल्या त्यांनी 12 मर्सिडीज हेही आपण विचारू. आणि म्हणून हे सगळं नमक हरामी ज्याला म्हणता येईल, खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल. आता त्या महिला आहेत म्हणून जास्त शब्द वापरता येत नाही, परंतु याला मला असं वाटतं नमक हरामीपणा इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ज्याच्या दारात ज्याचे उंबरठे झिजवले जात होते पद मिळवण्यासाठी, खरं तर आमच्या महिला रणरागिणीचा बाजूला सारून नीलमताईंना वारंवार संधी पक्षाने दिली आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्याचा नमक हरामीपणा आणि त्याचं वक्तव्य केलेलं आहे असं स्पष्टपणे बोलता येईल. पदाधिकाऱ्यांकडून आता आरोप होत आहे की नीलमताईंनी पदं देताना स्वतःच पैसे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने पुण्यातले इतर आता शहरातले पदाधिकारी आपले पदाधिकारी आता त्यांच्यावरती आरोप करत आहेत. हे बा, काचेचं घर आहे प्रत्येकाचं असतं. असं असताना मी काही त्या पुण्यातल्या आरोपाकडे जात नाही. शिवसैनिक जर आरोप करत असेल तर ते काही असत्य मी म्हणणार नाही, ते सत्यच असतील. परंतु अशा पद्धतीनं उद्धवजीसारख्या शिवसेनेसारख्या संघटनेवर, ठीक आहे ना, तुम्हाला गद्दारी करायची, तुम्हाला ज्या पद्धतीनं बंडखोरी करायची म्हणा किंवा गद्दारी करायची केली ना, तुम्ही करा ना, तिकडे नीट राहा ना. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? अरे शिवसेनेमध्ये या देशाचं सभापती पदापासून मुख्यमंत्री लोकांना केलेलं आहे, कित्येक लोकांना मंत्री केलं, कित्येक लोकांना आमदार केलं, कित्येक लोकांना खासदार केलं. ज्याची क्षमता नव्हती, ज्याची अवकात नव्हती अशा लोकांना केलेलं असताना संघटनेच्या ताकदीच्या बळावर सर्वसामान्य माणसं, आता मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे, एक काय सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे. मी नोकरी करणारे माझे वडील आहे, कोणता राजकारणाचा वारसा असतानाही मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिलीच ना. मग काय 2 मर्सिडीज देऊन दिली? अरे ध्यानीमनी नसताना कित्येक लोकांना मोठ्या खुर्च्या मान्य उद्धव साहेबांनी मान्य बाळासाहेबांनी दिलेल्या आहे. आणि मला वाटतं किमान बाळासाहेबांच्या मिठाला तरी जागायला पाहिजे होतं, कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी, कारण नीलमताई आज आमदार नाही झाल्या, साईचोक 24 वर्ष होत आले, 23-22 वर्षापूर्वी त्या झाल्या. आता 2025च्या जर 22 वर्ष मागे गेलं तर 2003ला झाल्या, त्या शिवसेना प्रमुख निर्णय घेत होते संघटनेचे. आणि जर तुम्ही स्वर्गातल्या शिवसेना प्रमुखांच्या संघटनेविषयी त्यांच्याविषयी जर बोलत असाल तर मला वाटतं हे पाप तुम्हाला इथंच फेडावं लागेल. सर, त्यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे, तर पुढे पुन्हा त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका असेल. हे पहा, आता शिवसैनिकाचं आंदोलन ठरवून होत नसतं. शिवसैनिक उत्स्फूर्तपणे आंदोलन करत असतात. ज्या दिवशी सुरक्षा किती वाढ व्हायची, नीलमताईंची वाढ व्हा, शिवसैनिक आंदोलन करणार, शिवसैनिक सोडणार नाही असं मला तरी वाटतं. संजय शिरसाट असं म्हणतात की बाळासाहेब असं होते तेव्हा असं काही होत नव्हतं, परंतु आता आपण पाहिलं की संभाजीनगरमध्ये तिकीट देताना देखील असेच प्रकार घडलेले आहेत. संभाजीनगरमध्ये थेट त्यांनी आरोप केला. मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी या मुंबईत 72व्या मजल्यावर घर घेतलेलं आहे. संभाजीनगरात 22,000 स्क्वेअर फीटवर त्यांचा राजमहल आहे. त्यांच्याकडे सगळ्या गाड्या 2-2, 3-3 कोटीच्या आहे, डिफेंडर वगैरे, मला तर किमती माहिती नाही. त्या सगळ्या कुठून जमा केल्या आधी सगळं सांगावं बरं का. कुठून जमा केलं एवढं सांगावं. जे संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात, त्यांच्या घरचे फोटो दाखवतो मग, किती JCP उभे, किती हे उभे, कोणाच्या नावावर करतात, कशासाठी उभे तुमच्या घरात JCP, तुमच्या घरात रोड रोलर कशासाठी उभे, तुमच्या घरात क्रेन कशाला उभे,
माझ्याकडे सगळे फोटो आहेत त्याचे. मला वाटतं तोंड उघडायला लावू नका एवढंच मी सांगतो. सर, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पुन्हा आलेले पाहायला मिळाले. अशातच आता परत चर्चा सुरू आहेत. महानगरपालिकेत सुद्धा एकत्र पाहायला मिळतील का अशी शक्यता वर्तवली जाते. काय नेमकं सध्या आत्मविश्वास? मला त्याच्यातलं काही माहिती नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो. पक्षप्रमुख जो निर्णय घेतो त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा असतो. काही विधान परिषदेमध्ये उपसभापती आहेत, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, संसदीय पद्धत कुठेतरी पाळली गेली पाहिजे असं शंभूराजे देसाई म्हणाले. तुम्ही ह्या सगळ्या विषयासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार आहात? हे पहा, उपसभापती या कोणत्या पक्षाच्या नसतात. सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पद हे निष्पक्ष असतात. निपक्ष नाही होणार, निष्पक्ष असले पाहिजे, कोणत्याही पक्षाचे नसतात. असं असताना साहित्य संमेलन एक आपलं संस्कृतीचं जतन करण्याचं, आपलं उत्सवाचं एक व्यासपीठ आहे. तिथं घाण करून ठेवलं आहे. बाकीच्या एखाद्या व्यासपीठ पक्षाच्या बोलल्या असतात मी समजू शकतो. तिथं घाण करून ठेवलं तर यांची क्षमता, यांची मानसिकता कशा पद्धतीनं घाण ठिकठिकाणी करण्याची लक्षात येते मला असं वाटतं. सर, कोकाटे जे मंत्री कोकाटे आहेत त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री यांनी आम्हाला दम दिला आणि 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे. मस्ती कराल तर घरी जाल असंही आम्हाला म्हटलंय. PA आणि OSG मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात आमच्या हातात काही राहिलेलं नाही असं म्हणायला. मला असं वाटतं काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशाचे गृहमंत्री खरं शब्द बोलले होते की देशात पंतप्रधान, PM, CM आणि तालुक्याचा तहसीलदार एवढेच महत्त्वाचे पद आहेत. हे 3च पदं महत्त्वाचे या देशामध्ये. बाकी हे पद व्यवस्था हे अतिशय खरं बोलले होते ते. त्यामुळे हे मंत्र्यांनी नुसत्या गाड्या घ्याव्या, बंगल्या घ्यावे, मोठेपणाने मिरवावं, बाकी तुम्हाला कोणतंही काम उरणार नाही. जसं केंद्रातल्या मंत्र्याला तसंच राज्यातल्या मंत्र्यांना होणार. पण आगामी दिवसात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोकाटेंना जो न्याय आता लावला पाहिजे. राहुल गांधींना कसा न्याय लागला होता, सुनील केदारांना कसा लावला होता. 24 तासात यांची आमदारकी खासदारकी रद्द केली. आता कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद ताबडतोब काढलं पाहिजे. तुम्ही करता काय, तुम्ही 1 रुपयात विमा दिले तर भिकाऱ्याला 1 रुपया देत नाही असं म्हणता, इतकं वक्तव्य करता. तर मला वाटतं तुमची मंत्रिपदावर राहण्याची लायकीच नाही आहे. म्हणून मुख्यमंत्री तुम्हाला बरोबर, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे, दिल्या भाकरीचे राहावं तेवढं दिल्या भाकरीचे राहा. अध्यक्ष म्हणतात की मला अजून न्यायालयाची प्रत आली नाही, त्याच्यामुळे मी अजून काय कारवाई त्यांच्यावरती राहुल गांधीची बरी 24 तासाच्या आत, लगे 1 तासाच्या आत आली होती लोकसभेमध्ये. सुनील केदारची भली आली होती ताबडतोब. आणि आता तुम्हाला न्यायालयाची प्रत भेटत नाही. ऑनलाईन येत असते ना, ती यायची काय गरज आहे. याचा अर्थ तुम्ही जागरूक नाही आहे. याचा अर्थ तुम्ही वकील आहे का नाही आहे हा पण प्रश्न आहे. कारण तुम्ही वकील आहात, तुम्ही वकिली केलेली आहे. न्यायालयाची प्रत कशी असते, कशी येत असते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. स्वतःचं असलं की ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. सर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले असं म्हणालेले आहेत की या सरकारच्या काळात, सध्याच्या सरकारच्या काळात दलितांवरचे अत्याचार वाढलेले आहेत आणि याकडे सरकारचंही लक्ष असलेलं पाहायला मिळत नाहीये. मोठं वक्तव्य घरचं आहे रे हा. रामदास आठवले केंद्रातले मंत्री यांनी केलेलं वक्तव्य हे दखल घेण्यासारखं आहे. ठिकठिकाणी ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात अशा पद्धतीनं गोरगरिबावर, दीन दलितावर, आदिवासी बांधवावर वेगवेगळे अत्याचार होत आहेत. गुन्हेसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतलं. बाकी न्याय देणं तर फार लांब आहे. न्यायसुद्धा मिळवण्यासाठी त्यांना कोर्टात जाता येत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि निश्चित महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी स्थिती असणं हे भयावह आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.